ह्यो काय विषय मित्रांनो, हे बैल बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की हा बैल कोणता आहे. तर पब्लिक, ह्या बैलाचं नाव तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. बैलगाडीला जेवढं गती होतं त्याच्या डबल ह्या बंडाला पण गती होतं. की तुम्हाला माहितीये की पाजा मंडळावर काय तर नवीन आणणारच. तर आज मी आणि परत्या निघालो तो आष्ट्याला. आष्ट्यात गेल्यानंतर पहिल्यांदा मी अबुदादांच्या घरी गेलो. मी आणि अबुदादा गेलो डायरेक्ट पट्ट्यावर गेल्यावर बघतोय तर काय बैल आधीच येऊन थांबली होती. मग काय मी लगेच ब्रेकपेलच्या शिंगात आपलं पंचरंगीचा बँड लावून घेतला. कारण हे जे आपण शिंगाला घालतोय ह्या शिंगामुळे आपल्या ब्रेकपेल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपला किरण्या पण होता. त्या किरण्याच्या शिंगात पण आपण लगेच पंचरंगीचा बँड घातला. तोपर्यंत नंद्या आणि आज्यांनी बैल झोपून घेतलं आणि डायरेक्ट तालमीला सुरुवात झाली. तालीम सुरुवात झाली तेव्हापासून शकील भाई आपण टू व्हीलर वरच होती. मित्रांनो, जे डाव्या साईडला बैल दिसतंय हे पाटील डेरी भिलवडी यांचं ब्रेकपेल बैजात. जसं फॉर्च्युनरचं मैदान झालंय तेव्हापासून बैल कुठं पळलाय आणि एक नंबर झाला नाही असं कुठंच झालं नाही. तालीम पूर्ण झाल्यानंतर बैलापाशी गेलो आणि बरेच दिवसानंतर ब्रेकपेल पैशी गेल्यावर जरा समाधानच वाटलं. इथलावरून मी घरी जात होतो तोपर्यंत हा बंडा काय ब्रेकपेल पेक्षा जोरात सायकल पळवत होता. आणि या भावासाठी पण प्रत्येकाने एक कमेंट नक्की करा.